नमस्कार. पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्य विष्णवे प्रभो विष्णवे. नमस्कार, मी अंकित सदाशिव जोशी. खरं तर सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासालाच क्षय मास, अधिक मास, पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. संत तुकाराम महाराज म्हणतात की अधिक मास आला पुण्याईचा काळ, जप तप दान धर्म जळती पाप. तुकाराम महाराज म्हणतात की अधिक मास आला पुण्याईचा काळ, हरिनाम घेता जळती पाप. अधिक मास आला पुण्याईचा काळ, हरिनाम घेता जळती पाप. जप तप दान करा अंतरी भाव, जप तप दान करा अंतरी भाव. पुरुषोत्तम भेटी ठेवून यावं, पुरुषोत्तम भेटी ठेवून या हवं. तुका म्हणे धरा हरीचे चरण, तुका म्हणे धरा हरीचे चरण. अधिक मास मिळे, अधिक मास मिळे कोटी यज्ञफळ, अधिक मास मिळे कोटी यज्ञफळ, कोटी यज्ञफळ. खरं तर तुकाराम महाराज यांनी अधिक मासाचे वर्णन करताना सांगितलं आहे की अधिक मासामध्ये जप तप दान धर्म केलं पाहिजेत. त्यानं आपलं जे जीवन हे समृद्धी होतो आणि आपण मोक्षापदी जातो असं देखील तुकाराम महाराज म्हणतात. खरं तर अधिक मास कधी येतो, केव्हा येतो ह्याबद्दल असं सांगितलं जातं की आपलं जे पंचांग आहे हे सूर्य, नक्षत्र, ग्रह, तारे, वार आणि तिथी ह्यावर अवलंबून असतं. म्हणजे चंद्र सौर पंचांग याच्यावर अवलंबून असतं. खरं तर सूर्य, पृथ्वी, चंद्र, आकाश आणि नवग्रह. सौर चंद्र, जसं चंद्र आणि सूर्य आहेत, चंद्राच्या गतीनुसार बदलणारे महिने आणि सूर्याच्या गतीनुसार बदलणारे ऋतू याचा ताळमेळ रोखण्यासाठी अधिक मास येतो. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो. पृथ्वी सूर्याभोवती जसं भ्रमण करते, सूर्य जसा 12 राशीमध्ये 365 दिवस, आपलं 365 दिवसात तो आपलं भ्रमण पूर्ण करतो म्हणजे 1 वर्षात, तेच चंद्र हा पृथ्वीभोवती फिरून तीच चक्र फक्त 354 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे 11 दिवस अगोदरच पूर्ण करतो. आणि हे प्रत्येक वर्षातून 11 दिवस लवकर पूर्ण करतो. त्याच्यामुळे 11 गुणिले 3 म्हणजे 33, म्हणजे बरोबर 3 वर्षांना अधिक मास येत असतो. हा अधिक मास कधी श्रावणात येतो, कधी ज्येष्ठात येतो, कधी आषाढात येतो. ह्यावेळेस तो वैशाखात आला, म्हणजे श्रावण अधिक वैशाख, अधिकस्य अधिकम. खरं तर ह्या अधिक मासामध्ये जावयाला धोंडा देण्याची पद्धत, संस्कृती, परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. आणि आपण जर बघितलं की ह्या दिवसामध्ये जावयाला आपण वाण देतो, अनारसे देतो, किंबहुना सोनं, चांदी, नाणं जे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जावयाला देत असतो, गोडधोड देत असतो. तर गोड करण्याची पद्धत असं आहे की हे नातं आपलं प्रेमाचं, सर्वांचं अधिक नातं गोड व्हावं म्हणून ह्या दिवसात गोड दिलं जातं आणि जावयाला लेकीला मान दिला जातो. आणि खरं तर जावयाला मान दिला जातो संस्कृतीमध्ये. ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं कन्यादान करतो त्यावेळेस आपण आपल्या मुलीचे आणि जावयाचे पाय धुतो, कारण ते लक्ष्मीनारायण स्वरूप असतात. नरनारायण लक्ष्मी ते स्वरूप, लक्ष्मीनारायण स्वरूपात ते असतात, म्हणून आपण त्यांचे पाय धुत असतो. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये जावयानं सासऱ्याच्या पाया पडू नये असं म्हटलं जातं. किंबहुना जावाई हा खरं तर 10वा ग्रह देखील आहे. याच्या मागे एक श्लोक आहे, सदा वक्रम सदा कुरम, सदा वक्रम सदा कुरम, सदा पूजा में पेक्षते, सदा वक्रम सदा कुरम, सदा पूजा में पेक्षते. कन्या राशीस्तो नित्यम, कन्या राशीस्तो नित्यम, जामातो दशमो ग्रह, जामातो दशमो ग्रह. म्हणजे थोडा कठीण, थोडा वाकडा, पण सदैव आदराची, प्रेमाची, भावनेची अपेक्षा ठेवणारा आणि कन्याच्या घरामध्ये राहणारा जर कोणी असेल, तो नवग्रहानंतरचा 10वा ग्रह जर कोणी असेल तर तो जावई आहे, असं ह्या संस्कृतमध्ये, ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण देखील कोणाचे तरी जावई आहोत आणि आपल्याला देखील कोणीतरी भावजी आहे, ह्या भावना आपण कुठंतरी समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो. याच्यामध्ये आपण अनेक पुण्यकर्म काळ केले पाहिजेत. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये सर्वच महिने पवित्र आहे. जाताना मी इतकंच म्हणेल की ही जी आपली संस्कृती आहे, हिंदू संस्कृती कालगणना आहे, ही तिथी, नक्षत्र, वार याच्यावर अवलंबून आहे. खरं तर आपण बघितलं ते
की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जरी महिने असले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जरी असले तरी आपल्याला चैत्र, वैशाख, आषाढ विसरून चालणार नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असलं तरी आपल्याला चैत्र, वैशाख, आषाढ विसरून चालणार नाही. संडे, मंडे, ट्यूजडे जरी असले, संडे, मंडे, ट्यूजडे जरी असलं तरी सोमवार, बृहस्पतिवार, मंगळवार हे विसरून चालणार नाही. दिनांक, तारखा जरी असल्या 1, 2, 3, 4, 5 तरी प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, एकादशी, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा हे विसरून चालणार नाही. ही आपली संस्कृती, परंपरा आपण टिकवली पाहिजेत आणि आपण ती वाढवली पाहिजेत. इतकंच मी ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.